हाय हॅलो नमस्कार। आज आपण करतोय गुढीपाडवा विशेष बासुंदी रेसिपी। तर कशी बनवायची ते पाहूया। इथे मी ड्रायफ्रुट्स कट करून घेते। काजू बदाम घेतले। पॅन गरम केलाय आणि थोडंसं तूप टाकून आपण हे परतून घेऊ। तुपावर ड्रायफ्रूट छान परतून घेतले। आता साईडला काढून घेतले। आता मला इथे गावरान असा खवा भेटला होता, त्यामुळे मी खवा वापरते। नसेल तर तुम्ही थोडीशी मिल्क पावडर किंवा बिस्किट किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते दाटसर होण्यासाठी वापरू शकता। पण हा गावरान गावाकडचा खवा आहे तो भेटला होता, म्हणून मी हे दाखवत आहे। छान परतून घेतलाय, पाहू शकता छान सुटसुटीत झालाय। दुसऱ्या पातेल्यात मी 1.5 लिटर फुल क्रीम दूध छान आटून घेतलं। आता परतलेल्या खव्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध ॲड केलं आणि मिक्स करून घेऊ, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही। सुरुवातीला व्यवस्थित आपण गुठळ्या मोडून घेतल्या। आता फक्त थोडं थोडं दूध ॲड करू, म्हणजे याच्यात गुठळ्या राहणार नाही आणि छान मिक्स करून घेऊ। एकदम मऊ असा खवा होता, पाहू शकताय। त्यामुळे त्याच्यात कुठंच गुठळ्या वगैरे झालेले नाहीत। सर्व दूध ॲड करून घेतलं, मिक्स केलं। त्याच्यात मी ड्रायफ्रुट्स टाकले। आता चवीनुसार साखर टाकायची। हा खवा गोडसर होता, त्यामुळे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। तुम्ही गोडीनुसार ह्याच्यात साखर कमी जास्त करू शकता। पण अतिशय छान ही टेस्ट लागते। तुम्हाला जसं आवडते तशी साखर याच्यात ॲड करू शकता। छान उकळून घेतली, पाहू शकताय किती घट्ट अशी दिसते। आणि वरचं जे एक्स्ट्रा दूध होतं ते सगळं आटून घेतलंय, पाहू शकता। 10 मिनिटं बारीक गॅसवर छान आटून घेतली। त्याच्यात मी विलायची पावडर टाकली आहे, पाहू शकताय। आणि रंग किती सुरेख आलाय, पाहू शकता। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा। पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतीच आवडत असेल तर अशी खाऊ शकता। रंग अगदी सुरेख आलाय आणि दाटसर तर तुम्ही पाहू शकताय। कशी वाटली रेसिपी नक्की करून पहा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।